पंढरपुरातून माढ्यामध्ये निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपामध्येच नाराजी दिसून येते। निंबाळकर विरोधी बैठक झाले तर रणजितसिंह मोहिते पाटील हे या बैठकीला गैरहजर होते। तर मोहिते पाटील हे नाराज झाल्याचं पाहायला मिळतं। माढ्यामध्ये निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे। भाजपामध्येच नाराजी असल्याचं दिसून येत आहे। निंबाळकर विरोधी बैठकीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील हे गैरहजर होते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संकेत, मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय आहे? कारण निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे भाजपामध्येच नाराजी दिसून येते। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गत 2019 साली मोहिते पाटील यांनी 1 लाखाचं मताधिक्य दिलं होतं। त्यावेळेस ते निवडून आले असा इतिहास आहे। यानंतर यंदा खुद्द आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे खरं तर इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। निंबाळकरांना उमेदवारी दिली, त्यामुळे मोहिते पाटील कुठेतरी नाराज आहेत। काल सकाळी याबाबत मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर एक लंच डिप्लोमसी झाली। यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक असणारे फलटणचे रामराजे निंबाळकर होते, संजीव बाबा निंबाळकर उपस्थित होते, अनेक आजी माजी आमदार यामध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर विशेष म्हणजे शेकापचे जे नेते आहेत जयंत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते। शेकापचे जयंत पाटील यांनी इंडिया आघाडीकडे खरं तर माढ्याची जागा मागितली आहे आणि या सर्व बैठकीत आणि बैठकीच्या नंतर बाहेर कार्यकर्त्यांसमोर ज्यावेळेस हे सर्व नेते आले, यामध्ये कुठेच रणजितसिंह मोहिते पाटील दिसून आले नाहीत। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार आहेत, भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात ही बैठक होती, त्यामुळे कदाचित पक्षशिस्त म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील आले नसावेत। मात्र संध्याकाळी मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सामोरे गेले। त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे। उलटसुलट चर्चा आहे की रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनात नक्की आहे तरी काय। विजयसिंह मोहिते पाटलांच्या बरोबरीने आता संपूर्ण मोहिते पाटील गटाची जी धुरा आहे ही रणजितसिंह मोहिते पाटील सांभाळतायत, त्यामुळे त्यांच्या शब्दाला त्यांच्या निर्णयाला एक मोठं वजन आहे। त्यामुळे त्यांच्या मनात नक्की आहे काय। उद्या जर मोहिते पाटील किंवा निंबाळकर विरोधी नाराज गटाने बंड केलं तर या बंडात रणजितसिंह मोहिते पाटील सामील होणार का भाजपाची पक्षशिस्त म्हणून भाजपचा प्रचार करणार, असे अनेक प्रश्न आहेत, अनेक पर्याय या संभ्रमावस्थेत कार्यकर्त्यांसमोर आहेत। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनात माढा लोकसभेबाबत नक्की आहे तरी काय हे मात्र अद्याप कळलेलं नाही। काल गिरीश महाजनांसमोर त्यांनी अनेक मनातील गोष्टी बोलून दाखवल्यात, अनेक मागण्या दिलेल्यात, गिरीश महाजनांनी सुद्धा त्या लिहून घेतल्यात, त्यावर आता पक्षश्रेष्ठी विचार करतील। मात्र आगामी काळात माढा लोकसभेचं जे राजकारण आहे हे मोहिते पाटील आणि अकलूज भोवती फिरताना दिसून येणार आहे। मात्र संकेत, मोहिते पाटलांनी या संदर्भात काही वक्तव्य केलं आहे का? नाही, काल मोहिते पाटील यांनी कुठेच काही वक्तव्य केलं नाही। ज्यावेळेस गिरीश महाजनांची गाडी ही कार्यकर्त्यांनी अडवली होती त्यावेळेस मात्र रणजितसिंह मोहिते पाटील कार्यकर्त्यांना सामोरे गेले। आपला आणि गिरीश महाजन यांचा एक कौटुंबिक जिव्हाळा आहे। विजयदादा मोहिते पाटील यांची आस्थेने चौकशी करण्यासाठी गिरीश महाजन आले, त्यामुळे त्यांची गाडी अडवू नका, ते आपल्या भावना पोहोचवतील असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी कार्यकर्त्यांना संध्याकाळी गिरीश महाजनांसमोर दिला होता। मात्र हेच रणजितसिंह मोहिते पाटील सकाळी मात्र निंबाळकर विरोधी नाराज नेत्यांच्या बैठकीत अनुपस्थित होते। जी धन्यवाद संकेत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। माढ्यामध्ये निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे भाजपातच नाराजी असल्याचं दिसून येतोय। निंबाळकर विरोधी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हे गैरहजर होते, मात्र त्यांनी काल गिरीश महाजन यांची भेट घेतली होती।